श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या शनिवारी 25 जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीपासूनच श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं आणि याच एकादशीला सर्व एकादशींची महाराणी असं सुद्धा म्हटलं जातं. आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आषाढी एकादशीचा उपवास हा सुद्धा केला जातो. आषाढी एकादशीचा उपवास केल्याने वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकूण 24 एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवीदेवतांचं तेज तत्व हे एकवटलेलं असतं आणि म्हणून देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास आपण सर्वांनी आवर्जून करायचा आहे. आषाढी एकादशीलाच श्रीहरी विष्णू हे निद्रिस्त होत असतात आणि या दिवसापासूनच चातुर्मास हा सुद्धा सुरू होत असतो. आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला धन, आरोग्य आणि समृद्धी मिळत असते. तसंच आपल्या सर्व पापांचा नाश होऊन आपल्याला मोक्षप्राप्तीसुद्धा होत असते असं म्हटलं जातं. आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी विठ्ठलाची पूजासुद्धा केली जाते. पंढरपुरामध्ये लाखो भाविक या आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन हे घेण्यासाठी जात असतात. विठ्ठल हे श्रीहरी विष्णूंचेच एक रूप आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये मोठी यात्रा भरत असते आणि यामध्ये महाराष्ट्रातून लाखो वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीच्या व्रताला मनोकामना पूर्ण करणारं व्रत असं सुद्धा म्हटलं जातं. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी या येत असतात, पण आपण जरी नुसतं आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकूणच 24 एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. इतकं महत्त्व हे आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. आषाढी एकादशीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला धनाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीचा उपवास केल्याने मानसिक शांती आपल्याला लाभते आणि शारीरिक व्याधींपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. वर्षभरामध्ये येणाऱ्या एकादशींमध्ये आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णू हे झोपी जात असतात आणि कार्तिकी एकादशीला पुन्हा योगनिद्रेतून जागे होत असतात आणि म्हणूनच वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व 24 एकादशींपैकी या 2 एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या खूपच महत्त्वाच्या मानल्या जातात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासूनच या एकादशीपासूनच श्रीहरी विष्णू हे झोपी जात असतात आणि कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असं म्हटलं जातं कारण या एकादशीला श्रीहरी विष्णू हे पुन्हा योगनिद्रेतून जागे होत असतात आणि म्हणून कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असं म्हटलं जातं. श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात चांगला दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा मानला जातो. एकादशीची ही तिथी श्रीहरी विष्णूंनाच समर्पित आहे. आषाढी एकादशीला बरेच भाविक पंढरपुरामध्ये जाऊन विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतात आणि पूजा करतात. विठू माऊली म्हणजेच श्रीहरी विष्णूंचेच एक रूप आहे. श्रीहरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णूंची कोणतीच पूजा ही पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवताना सुद्धा त्या नैवेद्यावर आपण तुळशीपत्र हे ठेवत असतो, तरच तो नैवेद्य श्रीहरी विष्णू हे ग्रहण करत असतात. इतकं महत्त्व तुळशीला सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी आहे. विष्णू पूजेमध्ये तुळस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू, पण तुळस पूजन हे अवश्य करा. आणि जर तुम्ही या दिवशी व्रत केलं आणि तुळस पूजा ही केली नाही तर तुम्ही केलेल्या या व्रताचं तुम्हाला कोणतंही फळ हे मिळणार नाही आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा या दिवशी तुम्ही आवर्जून तुळस पूजन हे अवश्य करा. तुळशीलाच हरिप्रिय असं म्हटलं जातं. तुळशी मातेमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण तुळस पूजन केलं तर यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात. तुळशी मातेसह लक्ष्मी मातेचा सुद्धा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तर अशा या श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेल्या तुळशी मातेच्या समोर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी हे 2 शब्द बोलायचे आहेत, जेणेकरून श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा राहील. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्यासुद्धा माता लक्ष्मीच्या आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने आणि तुळशी मातेच्या आशीर्वादाने पूर्ण होतील.
आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत परमपावन आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि अशा महत्त्वपूर्ण तिथीला महत्त्वपूर्ण दिवसाला जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केली तर यामुळे त्याचं फळ हे आपल्याला अनंत पटीने नक्कीच मिळत असतं. आपण केलेल्या सेवेचा किंवा उपायाचा 100% शुभ परिणाम आपल्याला या शुभ तिथीला केलेल्या उपायांमुळे मिळत असतो. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर आपल्याला हे 2 शब्द बोलायचे आहेत. तुळशीसमोर हा एक अत्यंत प्रभावी असा आणि साधा सोपा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी जरूर करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे आणि आषाढी एकादशीला केव्हा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रिय असलेल्या वस्तूंची आपण आषाढी एकादशीच्या दिवशी जर पूजा केली तर त्यामुळे आपल्याला नक्कीच लाभ हा मिळत असतो. आणि म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणून या दिवशी आपल्याला तुळशी पूजन हे अवश्य करायचं आहे. पण तुळस पूजन करताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्टही इथे लक्षात घ्यायची आहे की या दिवशी तुळशीच्या रोपाला आपल्याला चुकूनही स्पर्श हा करायचा नाही आहे. तसंच जलसुद्धा या दिवशी आपल्याला तुळशीच्या रोपाला अर्पण हे करायचं नाही आहे. तुळशीपत्रसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही तोडायचं नाही आहे. आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णूंना आपल्याला जे काही तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे तर ते आपल्याला आदल्याच दिवशी तोडून घ्यायचं आहे. आषाढी एकादशीला तुम्ही हा उपाय कराल तर यामुळे श्रीहरी विष्णू हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व काही संकट, अडचणी, समस्या दूर होऊन तुमची भरभरून प्रगती होईल. तुमच्या मनामध्ये जी कोणतीही इच्छा असेल आणि ती इच्छा खूप दिवसांपासून खूप प्रयत्न करूनही जर तुमची इच्छा ती पूर्ण होत नसेल, मग तुमची कुठलीही इच्छा असो, मुलाबाळांसंबंधित असो, तुमच्या घरासंबंधित असो किंवा तुमच्या नोकरी व्यवसायासंबंधित असो, अशी कुठलीही तुमची अगदी कठीणातील कठीण इच्छा असो जी खूप दिवसांपासून जर पूर्ण होत नसेल तर अशी इच्छा सुद्धा तुमची हा उपाय केल्यामुळे नक्की पूर्ण होईल. तुमचं दारिद्र्य हे दूर होईल. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही तर असतेच. ज्या घरात तुळशीचं रोप आहे आणि तुळशीची रोज पूजा केली जाते अशा घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रभाव हा कमी असतो आणि अशा घरामध्ये आर्थिक समस्या सुद्धा कधीच जाणवत नाही. अशा घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते आणि तसंच अशा घरामध्ये कायम देवी देवतांची कृपाही राहत असते. आणि म्हणूनच रोज आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशीच्या रोपाला जल हे अवश्य अर्पण करावं. फक्त आपल्याला आषाढी एकादशीला तुळशीला जल हे अर्पण करायचं नाही आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पूजा ही अवश्य करायची आहे. फक्त तुळशीच्या रोपाला स्पर्श न करता ही पूजा आपल्याला करायची आहे. आणि हा जो काही उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. मग हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8:30-9 वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात. पण जास्त उशीर हा उपाय करण्यासाठी तुम्ही करू नका. कारण संध्याकाळची वेळ ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होण्याची वेळ असते आणि म्हणूनच याच वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही अशी वेळ असते की ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून आपण संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती आधी करून घ्यायची आहे आणि ही दिवाबत्ती करण्यापूर्वी आपले हात पाय आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपासमोर सुद्धा आपल्याला एक दिवा हा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना तो शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला लावायचा आहे. आणि हा दिवा जो आपण तुळशीसमोर ठेवणार आहोत तर त्या दिव्याखाली आपल्याला आसन हे नक्की ठेवायचं आहे. मग हे आसन तुम्ही फुलांचं आसन त्या दिव्याला देऊ शकतात किंवा तांदळाचं देऊ शकतात किंवा एखादी छोटीशी प्लेटही तुम्ही त्या दिव्याखाली ठेवली तरीसुद्धा चालेल. पण हा दिवा तुम्हाला तसाच तुळशी मातेसमोर जमिनीवर चुकूनही ठेवायचा नाही आहे. त्याला आसन हे आपल्याला जरूर द्यायचं आहे. या पद्धतीने तुळशीसमोर आपल्याला दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा संध्याकाळी तुळशीची हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि दिवा अगरबत्ती हे आपल्याला तुळशी मातेला ओवाळून घ्यायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण या दिव्यामध्ये तूप टाकू तर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळदही टाकायची आहे, जेणेकरून त्या तुपाचे आणि त्या दिव्याचे शुद्धीकरण हे होईल. तर अशा पद्धतीने तुळशीची संध्याकाळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेसमोरच हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप हा करायचा आहे. मग हा जप तुम्ही तुळशी मातेच्या रोपासमोर उभा राहून केला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुळशी मातेसमोर तुम्ही आसन टाकून बसून हा जप केला तरीसुद्धा चालेल. हेच ते 2 शब्द आहेत, हाच तो मंत्र आहे जो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेसमोर बोलायचा आहे. आणि याचप्रमाणे
108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, तर ती पूर्ण होण्यासाठी ती इच्छासुद्धा तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेला हात जोडून प्रार्थना विनंतीसुद्धा करायची आहे. आणि त्यानंतर तुळशीच्या रोपाभोवती आपल्याला 11 वेळा प्रदक्षिणाही मारायची आहे. तुम्हाला जर तुळशीभोवती प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा या घालायच्या आहेत. तर अशा पद्धतीने अगदी छोटासा हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेसमोर करायचा आहे. आषाढी एकादशीला हा उपाय केल्याने तुमची अगदी कठीणातील कठीण इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड नांदेल. माता लक्ष्मी अखंड कायम तुमच्या घरामध्ये वास करेल. पण फक्त हा उपाय करताना आपण तो पूर्ण श्रद्धेने आणि विश्वास ठेवून आणि पूर्ण भक्तिभावाने करायचा आहे. तरच आपल्याला त्याचं फळ हे मिळेल. अतिशय साधा सोपा पण तितकाच प्रभावी असा हा उपाय आहे आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हा उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.